पेपर कटिंग केल्यानंतर बघा अस्तरवरती ती पेपर कटिंग ठेवून कोणते पार्ट वाढवायचे ते आपण इथे बघणार आहे। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण पार्ट ॲडजस्ट करून ठेवायचे आहेत। कोणतेही पार्टला जागा कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण पार्ट आधी आखून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने ठेवून आणि कटोरीच्या साईडचा पार्ट वाढवून घ्यायचा आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस आपण ब्लाऊज पिसावरती अस्तर मांडतो त्यावेळेस अस्तरच्या कडेने सुद्धा अर्धा इंच ब्लाऊज पीस वाढवून कट करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर बघा बऱ्याचदा पेपर कटिंग आपल्याला करता येते, पण अस्तरवरती कशा पद्धतीने मांडायचं त्याचबरोबर कोणते पार्ट वाढवून घ्यायचे हे आपल्या लक्षात येत नाही। तर यासाठी मी अशा पद्धतीने इथे तुम्हाला दाखवलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात सहज बसेल। तर इथे बघा स्लीव्ससुद्धा मी ब्लाऊज पिसावरती ठेवून अर्धा इंच एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे। तर बघा या पद्धतीने पूर्ण कटिंग आपलं इथे झालेलं आहे। याचा लॉंग व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तो बघू शकता।